आणि म्यूट झाला. येस. गुड सीबीएसई मॉर्निंग. किंवा गुड मॉर्निंग. मी प्रियांका मनोज कुमार माने, राहणार कबनूर मध्ये. मी एक शिक्षिका आहे. गेले 10 ते 11 वर्ष झालं मला शुगर आहे. शुगर खूप मोठ्या लेवल मध्ये म्हणजे 350-400 इतकी होती म्हणायला काय हरकत नाही. कारण सेकंड प्रेग्नन्सी मध्ये माझ्या वयाच्या 28व्या वर्षी मला शुगर चालू झालेली. माझ्या आईला शुगरचा खूप मोठा त्रास होता. तिचा तो त्रास मी बघितलेला, त्यामुळे शुगर झाल्यामुळे मी घाबरलेलो होता. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की शुगर झाल्या म्हणजे ते आपण कंट्रोलमध्ये करू शकतोय, पण कंट्रोलमध्ये माझी शुगर काय आलेली नव्हती. मॅडम एकच मिनिट, मी जरा दरवाजा बंद करू काय? हो करा ना, मला माहितीये तुम्ही स्कूलमध्ये दिसताय. सगळेच शिक्षक स्कूलमध्ये आहेत बरं का. उन्हाळा आहे, सगळेच जण. आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन खूप क्लास आहे बरं का, कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यासाठी आहे. आणि इतकी उष्णता आहे, सकाळची शाळा आहे, बरं आहे यांचं पाप, नाही तर काय करतात 40-41 वर चाललंय टेम्परेचर. हा, कंटिन्यू. खरं तर 350-400 शुगर होते. 10-12 वर्ष झालं आणि 3 वर्ष मला सलग इन्सुलिन चालू होते. माझा डोस सुरुवातीचा 18, 20, 21, 22 असा होता. इन्सुलिनचा डोस कमी होईल असं वाटलं होतं, पण कमी काय झालेला नव्हता. चांगले डॉक्टर मोठे मोठे सगळे केलेले होते, डाएट वगैरे दिला होता, पण तो डाएट असा शतायुषी फॅमिलीमध्ये जो मिळालेला तो तसा डाएट मला कधी मिळालाच नाही 10-12 वर्षात. खरं तर दुःखी आत्माच होतो मी, कारण मला शुगर या गोष्टीवर बोलायचं म्हटल्यानंतर सुद्धा अक्षरशः माझा कंठ दाटून यायचं, मला रडायला यायचं. कारण का त्रासच एवढा होता की जसं की एका वेळेला धुणं पिळून घातल्यानंतर ना त्या धुण्यातलं पाणी सगळं नितळून जातंय, त्या पद्धतीने माझ्या अंगातली सगळी ताकद नष्ट व्हायची. मला मलाच मानसिकता म्हणजे बिघडल्यासारखं झालं होतं की बाबा आता आपण ह्यातनं लवकर बाहेर पडणार नाही. आणि फार तर 40-45 वर्ष तरी मला मिळू देत की माझ्या मुलांना मी सांभाळू शकेल, इतकी माझी ताकद नष्ट झालेली. आणि सुरुवातीला पण मी यामध्ये 27 मध्ये आले तेव्हा सुद्धा मला बोलताना सुद्धा कंठ दाटून येत होता की एकदा हा शारीरिक त्रास होता. माझं नशीब चांगलं होतं, कर्म चांगलं होतं काय माहित नाही, पण नागने सर, मिलिंद काका, सविता पाटील मॅडम, सुजाता गाठ मॅडम, शेट्टे सर, त्या सगळ्यांचा आधार मिळाला आणि त्यांची मला लिंक मिळाली. आणि लिंक मिळाल्यामुळं की मी कुठं विचार करत होते की माझं आता कसं होणार पुढं असं म्हणून, पण मी या